आता एक नजर सुपरफास्टवर। तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई। 2,45,00,000च्या एसिलॉक प्लस औषधांच्या साठ्यावर बंदी। तुकाराम मुंढे यांच्यानंतर फसाई आक्रमक। खराब अन्न विकल्याप्रकरणी स्विगी इन्स्टामार्टला 9 नोटिसा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड 20 जुलैला होणार। 11 वाजता मतदान। छत्रपती संभाजीनगरमध्ये SIR मोहिमेत हलगर्जीपणा करणं भोवलंय। वैजापूरमधील 78 BLOना नोटीस आहे। बुलढाण्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यावर भाजीपाल्याचे भाव तेजीत आहेत। बहुतांश भाज्या 80 ते 100 रुपये किलोवर आहेत। पोलीस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याकरता पूर्व परवानगीची आवश्यकता नाही। 3 पोलिसांची निर्दोष मुक्तता करण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची विश्रांती आहे। जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यावरून पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नसून इगतपुरीतील कपिलधारा तीर्थ आहे। जुलै ऑगस्टच्या पावसावरच कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची आता मदार असेल। कोल्हापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी किल्ला परिसरात भूस्खलन झाल्यानं गडाकडे जाणारा मुख्य मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बीडच्या महाजनवाडीतील 1954 सालची शाळा ही जीर्णावस्थेत आहे। 125 विद्यार्थ्यांना सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील जांभवडे कोचरेवाडी या ठिकाणी पूल खचलाय। नागरिकांची गैरसोय। सायकल चालवत 485 किलोमीटरचा प्रवास करत जळगावची ही सायकल वारी पंढरीत आता पोहोचतीये। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे। पावसानं दडी मारल्यामुळे सोयाबीन, तूर आणि हळदीची पिकं या ठिकाणी मात्र नष्ट होताना दिसतायत। वीज आणि पाण्याच्या मुद्द्यावरून सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिक आक्रमक आहेत। भीमा नदीकाठावरील ग्रामस्थांना वीज पाणी द्या अशी मागणी आहे। CSMT ते विद्याविहार आणि CSMT ते चुनाभट्टी या दरम्यान मात्र आज मेगा ब्लॉक असेल। शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 8,000 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापला जाणार आहे। शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय। पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ आहे। 12 ते 24 जुलै दरम्यान सेट परीक्षेचे अर्ज भरता येतील। देशातील खासगी व्यवस्थापनांकडून चालवण्यात येणाऱ्या खासगी शाळांमधील प्रवेश संख्या 30 लाखांनी वाढली आहे। माऊलींची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी असेल। उद्या सकाळी जेजुरीच्या दिशेनं पंढरीत पोहोचेल। आषाढी यात्रेकरता धुळे विभागातून 215 जादा ST बसेस आहेत, तर 20 ते 29 जुलै दरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांकरता अधिकच्या बस धावतील। पुण्यात पालखीमध्ये चोख बंदोबस्त आहे। चोरीचे प्रकार घडू नये याकरता बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आतापर्यंत 79 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे विद्युत अपघाताचा धोका वाढतोय। उघड्या विद्युत तारांपासून सुरक्षित रहा असं आता महावितरणाचं आवाहन आहे। ठाण्याच्या वागळे इस्टेट या ठिकाणी झाड उन्मळून पडले। एक तरुणी गंभीर जखमी आहे। रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यात 3 दिवसांपासून पावसाची विश्रांती आहे। खडकवासला धरण क्षेत्रात 16.17 TMC पाणी आहे। नांदेडमध्ये आतापर्यंतच्या सरासरीनुसार 80% पावसाची नोंद आहे। पावसानं खंड दिल्यानं पिकांना जगवण्याची धडपड सुरू आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेप्रकरणी खासदार
सुप्रिया सुळे यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आहे। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी 81 तासांनी शोधकार्य संपलंय। 9 कामगारांचा मृत्यू आहे, 14 कामगार बचावले आहेत। सिंधुदुर्गामध्ये कुडाळ मान्सून मॅरेथॉन आहे। केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉपची उपस्थिती आहे। राम मंदिर देणगी गैरव्यवहार लज्जास्पद। राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रांकडून तीव्र नाराजी आहे। माडाची 2640 घरांची लांबवलेली लॉटरी पुढच्या आठवड्यात निघण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।